म्हैसाळ तालुका मिरज येथील जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेमधील अनियमितता व आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी आज खानापूर पंचायत समितीचे उपअभियंता S.K. झेंडे, कनिष्ठ अभियंता योगेश पुलकंठवार यांनी समक्ष पाहणी केली। तक्रारदार विनोद शिंदे यांनी केलेल्या तक्रारीवरून सदर कामाची चौकशी सुरू झाली आहे। यावेळी मिरज पंचायत समितीच्या उपअभियंता पियुषा झरे, तत्कालीन प्रभारी उपअभियंता विश्वास कदम, तत्कालीन शाखा अभियंता अजिंक्य कुरणे, ग्रामपंचायत अधिकारी अजित माने उपस्थित होते। योजनेचे ठेकेदार मात्र यावेळी अनुपस्थित होते। म्हैसाळ येथील जलजीवन योजनेतील कामात ठेकेदाराने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरत वितरण व्यवस्था, गावातील अंतर्गत जलवाहिनी यांचे प्रत्यक्षात 7,400 मीटरचे काम करून बिल मात्र 14,000 मीटरचे काढलेले आहे। योजनेतील अंदाजपत्रकात समाविष्ट असलेली मुख्य जलवाहिनी अर्धवट अवस्थेत आहे। मूल्यांकन वहीत देखील कोठेही केलेल्या पाईपलाईनच्या ठिकाणाचा उल्लेख केला नाही। तसेच पाणी उपसा मोटर व त्या अनुषंगिक साहित्य नदीवरील जॅकवेल येथे बसवल्याचे फोटो सादर करून बिल काढलेले आहेत। मात्र सद्यस्थितीत तेथील साहित्य गायब आहे। सदरची बाब माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मिळालेल्या माहितीतून पुढे आली आहे। याचबरोबर अशा अन्य बाबींची तक्रार विनोद शिंदे यांनी केली असून त्यानुसार या कामांची चौकशी सुरू झाली आहे। यावेळी बाळासाहेब घोरपडे, अमर शेजवळकर, प्रवीण चौगुले, किरण घोरपडे, सुनील पाटील, अमोल संगलगे, अझरुद्दीन धावडे हे उपस्थित होते। म्हैसाळ जलजीवन मिशन योजनेतील कामात आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता झाल्याची तक्रार केली होती। त्यानुसार चौकशी सुरू झाली आहे। अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय ठेकेदार एवढे मोठे धाडस करू शकत नाही। तक्रार केल्यापासून विविध माध्यमातून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। सदरची चौकशी निपक्षपातीपणे व्हावी अशी मागणी तक्रारदार विनोद शिंदे यांनी केली आहे। नमस्कार, मी विनोद शिंदे, राहणार म्हैसाळ, तालुका मिरज। म्हैसाळमधील जलजीवन मिशन योजनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमिततेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नरवाडे साहेब यांच्याकडे आम्ही केलेली होती। या तक्रारीच्या अनुषंगाने CO साहेबांनी याची चौकशी करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती खानापूर येथील उपअभियंता S.K. झेंडे आणि श्री योगेश पुलकंठवार, कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती खानापूर यांची नियुक्ती केलेली होती। तसा आदेश केला होता। त्या आदेशाच्या अनुषंगानं आज या ठिकाणी चौकशीला श्री झेंडे साहेब आणि पुलकंठवार साहेब, याचबरोबर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी श्रीमती झरे मॅडम, त्याचबरोबर या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरकारभार करण्यास हातभार लावणारे अधिकारी श्री अजिंक्य कुरणे, त्याचबरोबर कदम साहेब आणि त्यांच्याबरोबरचे सहकारी आज म्हैसाळा या योजनेची पाहणी करण्यासाठी आलेले होते। योजनेतील मुख्य विषय आहे जो आमच्या माहितीप्रमाणे या कंत्राटदारानं 7,400 मीटरचं काम केलेलं आहे आणि बिल मात्र अंदाजे 14,000 मीटर, म्हणजे साधारणतः 7,000 किलोमीटरचं 7 किलोमीटरचं काम करून 14 किलोमीटरचं बिल त्यांनी काढलेलं आहे। हे काढण्यासाठी या पाणीपुरवठाच्या विभागातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय हे कदापि शक्य नाही असा माझा आरोप आहे। या शाखा अभियंता असणारे श्री कुरणे, त्याचबरोबर श्री कदम साहेब, त्याचबरोबर या कार्यकारी अभियंता, तत्कालीन कार्यकारी अभियंता श्री कदम साहेब आणि त्याच्यानंतर असणारे श्री येवले साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्यानं हा भ्रष्टाचार झालेला असावा असा माझा अंदाज आहे। त्याचबरोबर मी या सर्वांच्या आपल्या माध्यमातून मी अशी विनंती करतो की येवले साहेब असतील, कुरणे साहेब असतील, कदम साहेब असतील, या सर्वांची खात्रीने चौकशी झाली पाहिजे। याबाबत मी आमचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देणार आहोत। त्याचबरोबर तक्रार केल्यापासून या कंत्राटदाराकडून माझ्यावर प्रचंड प्रमाणात दबाव, प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे। कदाचित माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरण्यात यावं। माझ्या जीविताचा संभाव्य धोका लक्षात घेता आपल्या जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे सुद्धा मी येत्या 2 दिवसात म्हैसाळमधील ग्रामस्थांसह जाऊन निवेदन देणार आहे।
या योजना राबवताना आमच्या म्हैसाळ ग्रामपंचायतीला कोणत्याही आणि कसल्याही प्रकारे विश्वासात न घेता हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे. आज जे अधिकारी झेंडेसाहेब आलते त्यांना सर्व माहिती आम्ही दिलेली आहे. त्यांच्याकडून देखील आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आणि ते आम्हाला निश्चितपणे न्याय देतील. या उपर देखील आम्हाला जर न्याय न मिळाला तर आम्ही सनदशीर मार्गाने आमरण उपोषणाचा मार्ग जिल्हा परिषद कार्यालयासमोर करू, एवढं या माध्यमातून मी आवाहन करतो.